हॅलो, मी प्रीती रणखांबे आणि यू अँड मी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण चौघी जणीचे आत्तापर्यंत 20 भाग पूर्ण केलेले आहेत आणि मागच्या 1-2 भागांमध्ये आपल्याला कळलेलं आहे की बेथची तब्येत थोडीशी खराब आहे, पण ती छान रिकवर होती आहे. आई परत आलेली आहे वॉशिंग्टनवरून आणि जॉन ह्या लॉरीच्या शिक्षकाने सुद्धा या कुटुंबाला भरपूर मदत केलेली आहे. तर बघूया आता पुढच्या भागात काय होतंय. भाग 21, लॉरीचा खोडकरपणा. आई बरोबर जे बोलणं झालं होतं त्याचं जोच्या मनावर एवढं दडपण पडलं की त्यामुळे दुसऱ्याच दिवसापासून ती काहीशी अबोलच बनली. तिचा चेहरा गूढ रहस्यमय दिसू लागला. मॅकच्या ते ध्यानी आलं, पण जो आपल्याशी मन मोकळं करून बोलत नाही असं दिसल्यावर तीही आतून थोडीशी दुखावली गेली आणि तिनंही आपल्याकडून मौन पत्करलं. मिसेस मार्च आता बेथच्या शुश्रूषेत प्रचंड बुडून गेल्या होत्या. हॅना त्यांना मदत करत होती. एमी अद्यापही आंट मार्चकडून घरी परत आलेली नव्हती. राहिला लॉरी. जोला त्याचाच काय तो आधार होता, तेव्हा साहजिकच ती त्याच्या संगतीत वेळ घालवू लागली. पण मिसेस मार्च बरोबर तिचं जे मेक संबंधी बोलणं झालं होतं ते इतकं गुप्त होतं की लॉरीला त्या बाबतीत विश्वासात घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याच्याशीही ती जरा जपूनच वागत होती. पण लॉरी विलक्षण धूर्त मुलगा होता. जो आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतीये हे त्याच्या ध्यानी आलं. मात्र हे गुपित जाणून घेण्याचा त्यानं जणू काही चंगच बांधला. तो अगदी जोच्या खनपटीलाच बसला. त्यानं आर्जव केली, तिला नाना अमिष दाखवली, भीती घातली, लढीवाळपणा करून पाहिला, पण सरते शेवटी त्याबद्दल अगदी उदासीनतेची भूमिकाही स्वीकारून बघितली. पण जोनं त्याला मुळीच दाद दिली नाही. आपल्या रहस्याचा त्याला मुळीच मागमूस लागू दिला नाही. शेवटी लॉरीनं एवढा अंदाज बांधला की जोचं गुपित हे मेग आणि ब्रुक यांच्या संदर्भातलं असावं. जोनं आपल्याला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे लॉरी थोडासा चिडला आणि जोचा सूड उगवण्यासाठी एक मोठी अभिनव युक्ती त्यानं शोधून काढली. दरम्यान मेग सारं विसरल्यासारखी दिसत होती आणि आपले वडील परत आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी काय काय करावं या विचारात आणि उद्योगात ती गढून गेली होती. पण इतक्यात तिच्यामध्ये काहीतरी विलक्षण पालट पडल्यासारखा दिसला. 2-3 दिवस ती अगदी सैरभैर होऊन गेली. ती मध्येच दचके, मध्येच लाजून लाल होई. शिवणकाम करता करता मध्येच कोणाची तरी चाहूल घेत राही. तिच्या मुद्रेवर चिंता, भीती, संकोच अशा अनेक भावना आळीपाळीनं उमटून जात. मिसेस मार्च आणि जो दोघींनाही तिच्या वागण्याचा अर्थच कळेना. पण त्यांना विचारलेल्या प्रश्नांनाही मेग धड उत्तरं देत नव्हती. एके दिवशी दुपारी जो आपल्या आईला म्हणाली, आई, मेग ना नक्कीच प्रेमात पडलीये. बघ ना, तिनं खाणं पिणं सोडलंय. कुठेतरी एकटीच बसून ती विचारात गढून जाते. लाजते काय, दचकते. एकदा ती चुकून जॉन म्हणून गेली आणि मग लाजून लाजून अगदी लाल होऊन गेली. आता काय करायचं? करायचं काय वेडे, मिसेस मार्च किंचित हसून म्हणाल्या. शांत राहायचं. मेगला स्वतःलाच काहीतरी ठरवू दे. तिच्याशी प्रेमानं, सहानुभूतीनं वाग. एकदा पप्पा घरी आले ना की सगळं काही नीट होईल बघ. दुसऱ्या दिवशी छोट्या पोस्ट ऑफिसातला पत्रांचा बटवडा करताना जो मेगला म्हणाली, मेग, ही इथं तुझ्यासाठी चिठ्ठी आहे बघ. ती अगदी व्यवस्थित पाकिटात बंद केलीये. कोणाचं पत्र आहे हे? आणि तिनं ते मेगच्या हाती दिलं. मिसेस मार्च आणि जो आपापल्या कामात गढून गेल्या होत्या. तेवढ्यात मेगच्या तोंडून निघालेल्या उद्गारांनी त्यांची तंद्री भंगली. त्यांची नजर तिच्याकडे वळली. पाहतात तो काय, मेग हातातल्या पत्राकडे टवकारून बघत होती आणि तिची चर्या विलक्षण भयभीत झाली होती. मेग बेटा, काय झालं? मिसेस मार्च उद्गारल्या आणि धावत जाऊन तिनं मेगला सावरलं. तेवढ्यात जोनं तिच्या हातातलं पत्र घेऊन त्यावर नजर फिरवली. छे छे, केवढी शर्मेची गोष्ट आहे. त्यांनी मुळे हे पत्र लिहिलंच नव्हतं. जो, कसली माझी भलती थट्टा केलीस तू, मेग रागाने म्हणाली आणि दुसऱ्याच क्षणी दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड लपवून ती ढसाढसा रडू लागली. मी काही केलं नाहीये अगं, काय म्हणतेय तू? जोनं विलक्षण आश्चर्यचकित होऊन प्रश्न केला. मेगनं आपला हात झटकन तोंडावरून दूर केलं आणि खिशातून एक चुरगळलेलं पत्र काढून ते जोच्या अंगावर फेकत ती रागारागानं म्हणाली, तू लिहिलंस हे पत्र आणि त्या दुष्ट पोरानं, लॉरीनं तुला मदत केलीये. केवढी बदमाशी आहे ही.
आम्हा दोघांची असली घाणेरडी मस्करी करवली तरी कशी तुम्हाला? जोचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिनं ती चुरगाळलेली चिठ्ठी उचलून साफ करून हातात धरली आणि ती आणि मिसेस मार्च दोघी जणी त्यातला मजकूर वाचू लागल्या. पत्र असं होतं: माझ्या लाडक्या मार्गरेट, माझ्या प्रेम भावनेचा आवेग आता मलाच अनावर झालाय. मी तिकडे परत येण्यापूर्वी माझ्या दैवी काय आहे ते मला कळायलाच हवं. या बाबतीत अद्याप तुझ्या आई वडिलांजवळ बोलण्याचं धैर्य मला झालं नाहीये, पण मला खात्री आहे की आपणा उभयंतांच्या एकमेकांवरील उत्कट प्रेमाची त्यांना साक्ष पटली तर ते नक्की आपल्या विवाहाला संमती देतील. मिस्टर लॉरेन्स मला एखादी चांगलीशी नोकरी मिळवून देण्याच्या कामी सहाय्य करतील. तर मग माझ्या गोड पोरी, तू माझा स्वीकार करून मला धन्य करणार ना? यातलं काहीही अद्याप तुझ्या घरी कोणाकडेही बोलू नकोस. फक्त लॉरीच्या हस्ते आशेचा एकच गोड होकार मला धाडून दे. तुझा सर्वस्वी तुझा जॉन. अच्छा, हे सगळं त्या लॉरीचं काम आहे. मी माझं गुपित त्याला सांगितलं नाही, त्याचा त्यानं असा सूड उगवलाय. आता अशीच जाते आणि त्याची चांगली खरडपट्टी काढते आणि त्याला इथं आणून मेगची माफी मागायला लावते, जो आवेशानं म्हणाली आणि ती उठून दाराकडे जाऊ लागली. पण मिसेस मार्चनं तिचा हात धरून तिला थांबवलं आणि वरकरणी शांत वाटणाऱ्या पण अत्यंत कठोर स्वरात त्या तिला म्हणाल्या, थांब जो, आधी तुझ्या निरपराधीपणाची खात्री पटवून दे तुम्हाला, कारण तुझा स्वभाव इतका खोडकर आहे की या खोडीत तुझं अंग नसेलच अशी ग्वाही मला देता येत नाही. देवा शपथ आई, अगं या प्रकरणात माझा मुळीच संबंध नाहीये. मला यातलं काही ठाऊक नाहीये, जो चटकन म्हणाली. तिच्या शब्दात आणि विशेषतः डोळ्यात इतका खरेपणा भरला होता की मेग आणि मिसेस मार्च दोघींचाही तिच्यावर तात्काळ विश्वास बसला. मी जर या खोडीत सहभागी असते ना, जो पुढे म्हणाली, तर मी अशी खुळ्यासारखी चिठ्ठी मुळीच लिहिली नसती. आणि मॅक, तू तरी कसा विश्वास ठेवलास या पत्रावर? ब्रुक असलं पत्र लिहील असं तुला वाटतं का? मला वाटलं हे हस्ताक्षर त्याचंच आहे, मॅग अडखळत बोलली. आणि पहिली चिठ्ठी आणि आता आलेलं पत्र दोहोतलं हस्ताक्षर ती ताडून पाहू लागली. मेग, तू त्या पहिल्या पत्राला उत्तर धाडलंस की काय? मिसेस मार्चनं काही शंका येऊन प्रश्न केला. हो आई, मेग म्हणाली आणि विलक्षण शरमेनं तिनं आपलं तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतलं. छे छे, हे खूपच झाला. मला त्या दुष्ट पोट्याला इकडं घेऊन यायलाच हवं, जो म्हणाली. पण मिसेस मार्चनं तिचा हात पकडून तिला जागच्या जागी थांबवलं आणि मेग शेजारी बसत त्या तिला म्हणाल्या, मला वाटलं होतं त्यापेक्षा हे प्रकरण अधिक गंभीर दिसतंय. मार्गरेट, हा सगळा प्रकार कसकसा झाला नीट समजावून सांग पाहू मला. मला हे पहिलं पत्र लॉरीनं आणून दिलं, मेग वर न बघताच हलकेच म्हणाली. पत्र वाचून मी चिंतेत पडले. एकदा मनात आलं की आई तुला सगळं सांगून टाकावं, पण मग मला आठवलं की तुझं त्याच्याबद्दल, ब्रुकबद्दल चांगलं मत आहे. तेव्हा मला वाटलं की माझं गुपित काही काळ मी आपल्यापाशी ठेवलं तर त्यामुळे तू काही माझ्यावर रागवणार नाहीस. कथा कादंबऱ्यातल्या मुलींना अशी पत्र आल्याची वर्णनं वाचतोच की आपण. मग आपणही आपलं पत्र काही काळ गुप्त ठेवलं तर काय बिघडलं, असं आलं माझ्या मनात. पण आता कळतंय ते सगळा मूर्खपणा होता आणि त्याचं पुरेपूर प्रायश्चित मिळालंय मला. बरं, पण मग तू पत्राला उत्तर काय लिहिलंस? मिसेस मार्चनं विचारलं. मी त्यांना इतकंच सांगितलं की अजून माझं वय लहान असल्यामुळे अशा बाबतीत मी स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी पप्पांनाच भेटून काय ते त्यांच्याकडून ठरवून घ्यावं. मेगचे हे शब्द ऐकून मिसेस मार्चला हसू आलं. जो तर खदाखदा हसत सुटली आणि टाळी वाजवून ती म्हणाली, हे काय प्रेमपत्राचं उत्तर आहे का? फारच सभ्य आहेसा तू मेग. बरं, या पत्रावर ब्रुकचं काय म्हणणं आहे? आता या पत्रात त्यांनी भलतंच काहीतरी लिहिलंय, मेग म्हणाली. ते म्हणतात आपण कधी कसलंच पत्र धाडलं नव्हतं आणि माझी द्वाड बहीण जो हिनं आम्हा दोघांच्या नावाशी असा खेळ खेळून भलती थट्टा करावी याचं आपल्याला फार दुःख होतंय. त्यांचं पत्र फार सभ्य सौजन्यशील आहे, पण मला हे किती शरमेचं वाटत असेल तुम्ही विचारही करू शकत नाही. बोलता बोलता मेगची मान पुन्हा खाली गेली आणि आईच्या कुशीत तिनं आपलं तोंड लपवलं. लॉरीला शिव्या देत जो खोलीभर येरझारा घालू लागली.
पण एकाएकी ती थबकली. तिने ती दोन्ही पत्र एकवार बारकाईनं न्याहाळून पाहिली आणि मग ती अचानक म्हणाली, मला नाही वाटत यातलं एकही पत्र ब्रुकनी लिहिलंय म्हणून. त्याला यातल्या कशाचाच पत्ता नसावा. ही दोन्ही पत्र टेडीनंच लिहिली आहेत, माझी फजिती करण्यासाठी. मी माझं गुपित त्याला सांगत नव्हते ना, त्याचा त्यानं असा सूड उगवलाय. स्वतःजवळ कसलंही गुपित ठेवू नकोस हा जो, मेग एकदम आवेशानं म्हणाली. सगळं काही आईला सांगून टाक, बघ माझी काय दशा झालीये. जोला खूप हसू आलं. हसत हसत ती म्हणाली, आईला हे सगळं ठाऊक आहे मेग. मला वाटतं ही चर्चा आता पुरे, मिसेस मार्च निश्चयी स्वरात म्हणाल्या. जो, तू जाऊन लॉरीला इकडे घेऊन ये. मी या प्रकरणाचा पुरता तलास लावायचं ठरवलंय. अशा तऱ्हेच्या खोड्या पुन्हा कोणीही आणि कधीही करता कामा नाहीये. जो धावतच बाहेर गेली. मिसेस मार्चनं मेगला प्रेमानं जवळ ओढलं आणि ब्रुकला तिच्याविषयी खऱ्या भावनांची मेगला थोडीशी कल्पना देऊन मग ती म्हणाली, आता मला सांग बेटा, तुला ब्रुक विषयी काय वाटतं? तुला तो आवडतो का? आणि आवडत असला तरी इतक्या लवकर संसाराची जबाबदारी तुझ्याच्यानं पेलवेल का? मी इतकी घाबरलीये नाही, इतकी गोंधळून गेलीये. मला प्रेम, लग्न, संसार कशाचाच तूर्त विचार करावासा वाटत नाहीये. मेग म्हणाली, मी तुझ्या पाया पडते, तू एवढंच कर. त्यांच्या कानावर यातलं एक अक्षर सुद्धा जाऊ देऊ नकोस. आणि जोचा आणि लॉरीचा काहीतरी बंदोबस्त कर. कोणी उठावं आणि मला बनवावं, माझ्याशी जीवघेणी थट्टा करावी, हे मुळीच मला सहन होणार नाही. बोलता बोलता मेगचा ओठ थरथरू लागला आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले. एरवीचा तिचा शांत आणि सौम्य स्वभाव यावेळी पार बदलून गेला होता. ती मनातून दुखावली होती. ती भलती थट्टा तिच्या जीवाला किती लागली होती हे मिसेस मार्चला तात्काळ जाणवलं आणि तिनं मेगची आपल्या परीनं खूप समजूत घातली. तेवढ्यात बाहेरच्या व्हरांड्यात पावलं वाजली. त्याबरोबर मेग झटकन उठली आणि आतल्या खोलीत निघून गेली. दार उघडून लॉरी आत आला. मिसेस मार्चनं त्याला एकट्याला आत घेतलं आणि जोला बाहेर थांबायला सांगून खोलीचं दार आतून बंद करून घेतलं. लॉरीनं मिसेस मार्चच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मात्र एका क्षणात तो सारं काही समजून चुकला. खाली मान घालून अपराधी मुद्रेनं हातातल्या टोपीच्या कडेवरून बोट फिरवीत तो स्तब्ध उभा राहिला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबरच त्याचा गुन्हा साबित होत होता. जो बाहेर जाऊन उभी राहिली होती. नंतर सुमारे अर्धा तास खोलीतील संभाषणाचे आवाज अस्पष्टपणे बाहेर कानी येत होते. पण त्या अर्ध्या तासात त्या खोलीत खरोखरच काय घडलं याचा त्या मुलींना पुढे केव्हाही सुगावा लागला नाही. ज्यावेळी मिसेस मार्चनं जोला आणि मेगला आत बोलवलं त्यावेळी लॉरीचा चेहरा इतका गरीब आणि केविलवाणा दिसत होता की जोने त्याला मनातल्या मनात तात्काळ क्षमा करून टाकली. मेग काहीशी गोंधळून त्याच्याकडे बघत होती. लॉरीनं तिची अंतःकरणपूर्वक क्षमा मागितली आणि ब्रुकला यातलं अवाक्षरही माहीत नसल्याचं त्यानं तिला शपथपूर्वक सांगितलं. त्यामुळे मेगचं मन बरंचसं हलकं झालं. लॉरी पुढे म्हणाला, मेग, झाल्या प्रकारातलं एक अवाक्षरही माझ्या तोंडून बाहेर पडणार नाही असं मी तुला वचन देतो. मला क्षमा कर. झाल्या गोष्टीबद्दल मला किती पस्तावा वाटतोय हे मी शब्दातही तुला सांगू शकत नाही. मला खरंच खूप वाईट वाटतंय. बोलता बोलता त्यानं मान खाली घातली. शर्मेनं त्याची मुद्रा अगदी गोरीमोरी झाली होती. मी सगळं विसरून जाईन, मेग गंभीरपणे म्हणाली. पण लॉरी, तू जे केलंस ना ते सभ्यतेला अगदी सोडून होतं. मला नाही वाटलं की तू इतका चावट आणि मिश्किल असशील म्हणून. मी केलं ते वाईट होतं यात शंकाच नाही, लॉरी म्हणाला. आणि याबद्दल तू मला कितीही मोठी शिक्षा केलीस ना तरी ती योग्यच ठरेल. पण पूर्वीसारखीच मैत्रीण राहशील ना? बोलता बोलता त्याने आपले दोन्ही हात इतक्या नम्रपणे पुढे केले आणि चेहऱ्यावर इतका आर्जवी भाव आणला की त्याच्यावरचा रोष कायम टिकवून धरणं मोठं अवघड होतं. मेगला त्याची कीव आली आणि तिने ताबडतोब त्याला क्षमा केली. मिसेस मार्चचा गंभीर चेहराही आता निवळला. इतकंच नव्हे तर तिला थोडंसं हसूही आलं. लॉरीनं इतकी नम्रता आणि इतकी लाचारी यापूर्वी कधीही कुणापुढेही स्वीकारली नसेल. मेगची त्यानं जी खोडी केली होती ना तिचं परिमार्जन करण्यासाठी तो वाटेल ती तपश्चर्या करायला तयार होता. हे सगळं चालू असताना जो बाजूला उभी होती. तिनं कपाळाला आठ्या घातल्या होत्या आणि मनातली नाराजी चेहऱ्यावर पुरेपूर उमटवली होती. मेगची क्षमा मागताना लॉरीनं तिच्याकडेही आर्जवी दृष्टिक्षेप केले होते. पण जोनं आपल्याकडून स्नेहाचं कसलंच चिन्ह दाखवलं नाही. त्यामुळे लॉरी मनातून दुखावला गेला. त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं आणि तो तिच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला.
मॅकची क्षमा मागून झाल्यावर जाताना त्यानं सर्वांबरोबर तिलाही लवून अभिवादन केलं आणि मग अवाक्षरही न बोलता तो तडक तिथून निघून गेला. तो गेला मात्र जोला आपल्या कठोरपणाचा पस्तावा झाला. आपण लॉरीशी अधिक सौजन्यानं वागायला हवं होतं असं तिला सारखं वाटू लागलं. मॅग आणि मिसेस मार्च जेव्हा माडीवर निघून गेल्या तेव्हा तर तिला खूपच एकटं एकटं वाटू लागलं. तिच्या लाडक्या टेडीची तिला सारखी आठवण येऊ लागली. काय करावं हेच तिला कळेना. सरतेशेवटी वाचायला आणलेलं एक पुस्तक परत करण्याच्या निमित्तानं काखोटीला मारून ती सरळ उठली आणि शेजारच्या घरी आली. मिस्टर लॉरेन्स घरी आहेत का? मोलकर्णीनं येऊन दार उघडताच आत पाऊल टाकत जोनं तिला विचारलं. आहेत, पण मला नाही वाटत ते आता कुणाला भेटतील म्हणून. का बरं? त्यांची प्रकृती ठीक नाही की काय? नाही, प्रकृती ठीक आहे, पण छोट्या मालकाचं आणि त्यांचं आत्ता खूप कडाक्याचं भांडण झालं. छोट्या मालकांचं आज काय बिघडलंय कुणाच ठाऊक, पण दोघांची चांगलीच बोलाचाली झाली एवढं मात्र खरं. म्हणून मला काही थोरल्या मालकासमोर जायचा धीर होत नाहीये. लॉरी कुठे? ते बसलेत माडीवर आपल्या खोलीत जाऊन, आणि खोलीचं दार त्यांनी आतून बंद करून घेतलंय. ते मुळीच दार उघडायला तयार नाहीयेत. इकडे मोठे मालक असेच आपल्या खोलीत जाऊन बसलेत. जेवण तयार झालंय, पण त्याचं आता काय होणार कोण जाणे. जेवायला कोणीच येत नाहीये. मी जाते, बघते काय प्रकारे. मला काही कुणाची भीती वाटत नाही, जो म्हणाली, आणि जिना चढून ती माडीवर आली. लॉरीच्या खोलीचं दार आतून बंद होतं. जोनं दारावर टकटक केलं तेव्हा आतून उग्र चिडखोर आवाज आला. कोण आहे? जो काहीच बोलली नाही. तिनं पुन्हा एक वार दार खडखडावलं. लॉरीनं संतापून दार उघडलं. जोला बघताच तो विलक्षण आश्चर्यचकित झाला. त्याच्या आश्चर्याचा भर ओसरण्यापूर्वीच लगबग करून जो खोलीत घुसली. लॉरी खरोखरच फार रागावला होता हे तिनं लगेच ओळखलं, पण त्याचा राग कसा काढावा हे तिला अनुभवानं चांगलं माहीत झालं होतं. तिनं चटकन त्याच्यासमोर गुडघे टेकले आणि सगळा आर्जवीपणा एकवटून अत्यंत नम्रपणे ती त्याला म्हणाली. लॉरी, मी तुझ्याशी तुसडेपणाने वागले त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला क्षमा कर, नाहीतर मी इथून मुळीच हलणार नाही. बरोबर, केली क्षमा. आता नीट उठून बस आणि चावटपणा पुरे कर, लॉरीनं तिला उठवीत म्हटलं. कपडे झटकत जो म्हणाली, आता मला सांग काय झालंय? तू इतका का चिडलायस? चिडू नको तर काय करू? माझ्या अंगावर कोणी हात टाकला ना तर ते मला मुळीच सहन व्हायचं नाही, लॉरी गुरगुरत म्हणाला. अंगावर हात टाकला? कुणी? जोनं आश्चर्यानं प्रश्न केला. कुणी म्हणजे आजोबांनी. आता आजोबाच होते म्हणून सोडलं, त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर. लॉरीनं वाक्य अर्धच सोडलं आणि अत्यंत उग्र अभिनय करून मनातला आशय व्यक्त केला. पण त्यात काय बिघडलं? जो म्हणाली. मी तर कितीदा तरी तुला गदागदा हलवते, थप्पड सुद्धा मारलीये मी तुला, पण त्याचं काहीच नाही वाटत तुला. तुझी गोष्ट वेगळी आहे ग, तू मुलगी आहेस, आणि शिवाय ते तुझं मारणं गमतीत असतं, पण कोणीही पुरुषाला नाही मी माझ्या अंगाला हात लावू देणार, लॉरी म्हणाला. तू जर असा मारक्या बैलासारखा चेहरा करून बघू लागला ना तर कुणाची छाती आहे तुझ्या वाटेला जाण्याची, जो हसून म्हणाली. पण आजोबांनी का हात टाकला अंगावर ते तर सांगशील? तुमच्या घरी काय घडलं ते मी त्यांना सांगितलं नाही म्हणून रागवले, लॉरी म्हणाला. पण जो मी तुझ्या आईला वचन दिलंय की मी झालेल्या गोष्टीबद्दल अवाक्षरही कुणाला सांगणार नाही, मग ते वचन मी कसं मोडू? पण मग हे सगळं समजावून नाही का सांगायचं आजोबांना, जो म्हणाली. अगं ऐकतील तर ना, लॉरी म्हणाला. त्यांनी अगदी खरं खरं काय ते समजून घ्यायला हवं होतं. तुला सांगतो मी जो, मॅकचा उल्लेख न करता माझा खोडसाळपणा जर त्यांना सांगता आला असता तर मी तो अवश्य सांगितला असता, पण मॅकचं नाव या प्रकारात नाजूकपणे गुंतलं गेलंय ना, म्हणून मी मौन पत्करलं. मी आजोबांचं सगळं बोलणं मुक्काट्यानं ऐकून घेतलं, पण जेव्हा त्यांनी माझ्या गळ्याला हात घालून मला गदागदा हलवलं ना तेव्हा माझं मस्तक फिरलं, आणि मग माझ्या हातून काही वावगा प्रकार होऊ नये म्हणून मी तिथून जो निसटलो तो माझ्या खोलीत येऊन बसलो. तुझ्या आजोबांचं जरासं चुकलंच नाही का, जो म्हणाली. पण किती केलं तरी ते आजोबा आहेत तुझे, लॉरी. तू समेट करायला हवास त्यांच्याशी. चल खाली, मी करते तुला मदत. प्राण गेला तरी मी माघार घेणार नाहीये, लॉरी म्हणाला. माझं चुकलं हे मला मान्य आहे, पण पोरपणानं मी सहज एखादी खोडी केली तर त्याबद्दल प्रत्येकाला मला अगदी धारेवर धरावं हे काही बरोबर नाही. मॅकच्या बाबतीत माझ्या हातून जे घडलं त्याचा मला मनापासून पस्तावा झालाय, त्याबद्दल मी तिची क्षमाही मागितली आहे.
आता पुन्हा मी त्या गुन्ह्याचा प्रत्येकाकडे जाब काय म्हणून द्यावा? पण आजोबांना हे सगळं कुठं माहिती आहे लॉरी? अगं माहिती नसलं तरी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. मी काही आता कुक्कुलं बाळ नाहीये प्रत्येक बाबतीत माझी उलट तपासणी करायला. ते काही नाही जो, मी आता वयानं वाढलोय आणि माझं बरं वाईट मला कळतंय. हे आजोबांना एकदा समजून घ्यायलाच हवं. किती हट्टी आहेस तू लॉरी, जो हताशपणे म्हणाली. बरं पण आता या पेचातून वाट कशी काढायची? कशी म्हणजे? आजोबांनी माझी क्षमा मागितली पाहिजे आणि मी कोणतंही असभ्यपणाचं किंवा नीच कृत्य केलं नाही या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. असं कसं करतील ते? त्यांनी स्वतःहून दिलगिरी दाखवल्याखेरीज मी मुळीच खाली जाणार नाही. हे बघ लॉरी, तू जरा समजूतदारपणानं वाग. हे सगळं विसरून जा. तू काही सगळा वेळ माडीवर आपल्या खोलीत बसून काढू शकत नाहीस. मग नसत्या नाटकी प्रतिज्ञा करण्यात काय अर्थ आहे? अगं मी काही सगळा वेळ इथं थांबणार नाहीये. मी हळूच इथून निसटणार आणि घर सोडून दूर कुठेतरी प्रवासाला निघून जाणार आहे. एकदा मी नाहीसा झालो ना की आजोबा आपोआप ताळ्यावर येतील. ते तर झालंच, पण म्हातारपणी त्यांच्या जीवाला असा घोर लावणं तुला शोभतं का? आता तू मला उपदेशाचे डोस पाजू नकोस. मी वॉशिंग्टनला जाणार आहे. ब्रुक तिथे आहेच, त्याच्यासोबत राहीन मी. वॉशिंग्टनला किती मजा आहे. सगळ्या कटकटी कशा चुटकी सरशी नाहीशा होतील. तुम्हा पुरुषांचं बरं असतं रे. तुम्ही वाटेल तिकडे जाऊ शकता, वाटेल ते करू शकता. मला पण असं घर सोडून पळून जाता आलं ना तर किती मजा येईल यार, जो काहीशा हेव्यानं म्हणाली. आपण कशासाठी आलो त्याचा तिला क्षणभर पार विसर पडला आणि लॉरीच्या अफाट स्वप्नाशी ती तद्रूप होऊन गेली. वॉशिंग्टन मधल्या मुक्त आनंददायी जीवनाची चित्र तिच्या डोळ्यांपुढे तरळली आणि तिचं भान हरपल्यासारखं झालं. मग तू पण का नाही चलत माझ्या बरोबर? लॉरी तिला चटकन म्हणाला. खरंच जो, आपण दोघं मिळून ना गुपचूप वॉशिंग्टनला पळून जाऊ. अगं कल्पना कर, तुला अशी अचानक आलेली पाहून तुझ्या वडिलांना केवढा आनंद होईल आणि मी ब्रुकला चकित करून सोडीन. वाह, काय मजा येईल. जो आपण खरोखरच पळून जाऊया का? वाटल्यास आपण कुठे जात आहोत याचा खुलासा करणारं एक पत्र मागे ठेवून जाऊ. माझ्याजवळ आहेत पुरेसे पैसे. मग करायचं का? एक घटकाभर जोची मुद्रा अगदी आतुर दिसू लागली की लॉरीच्या धाडसी बेताला ती संमती देणार असं वाटू लागलं. लॉरी जे सुचवत होता ते तिच्या साहसप्रिय, विक्षिप्त, बंडखोर वृत्तीला भुरळ घालणारच होतं. घरी राहून आणि बेथची दिवस रात्र शुश्रूषा करून ती थकून गेली होती. तिला वेगळं वातावरण हवंसं वाटत होतं आणि वडिलांच्या भेटीच्या कल्पनेनेही तिचं मन नाचू लागलं. ती युद्धभूमी, त्या छावण्या, ती सैनिकी संचलनं, साऱ्यांचाच क्षणभर तिला विलक्षण मोह पडला आणि तिचे डोळे आनंदानं लकाकू लागले. पण तेवढ्यात तिची नजर खिडकीकडे वळली आणि खिडकीतून तिला आपलं जुनं पानं, ठेंगणं घर दिसलं. घर दिसताच ती भानावर आली आणि खिन्नपणे मान हलवून म्हणाली, लॉरी नाही रे, ते नाही जमायचं. मी जर तुझ्यासारखा मुलगा असते ना तर आपण दोघं नक्की पळून गेलो असतो. ही दोघांनी मिळून खूप खूप गंमत केली असती. पण मी मुलगी आहे ना, मुलींना असं हवं तसं वागता येत नाही रे. मला सगळ्या रीतभात पाळल्या पाहिजेत आणि घरी बसून राहिलं पाहिजे. तेव्हा तू अशा भलत्या सलत्या गोष्टी बोलून मला नसत्या मोहात पाडू नकोस. अगं पण यात केवढी गंमत आहे बघ तरी, लॉरी पुन्हा बोलू लागला. पण जोने आपले दोन्ही हात कानांवर घट्ट दाबून धरले आणि ती ओरडून म्हणाली, बास बास, पुरे पुरे. लॉरी, एकही शब्द बोलू नकोस. मी तुला शहाणपणा शिकवायला आलीये, तुझ्याकडून वेडेपणा शिकायला आलेली नाहीये. हे उद्गार मेकच्या तोंडी शोभले असते. लॉरी निराश होऊन म्हणाला, तुझ्यामध्ये याहून अधिक तडप आणि पराक्रम असेल असं मला वाटलं होतं. बस कर, बस कर. माझ्या मनात ना भलभल त्या कल्पना भरवण्याऐवजी आपल्या स्वतःच्या गुन्ह्यांचा आणि पापांचा विचार कर जरा, जो लॉरीला दरडावीत म्हणाली. बरे, तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझ्या आजोबांनी तुझ्याजवळ दिलगिरी प्रदर्शित केली तर मग तू घरातून पळून जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाकशील? आजोबा कसले दिलगिरी प्रदर्शित करतायत जो? लॉरी साशंकपणे म्हणाला. प्रकरण एवढ्या थराला आणल्याबद्दल आता त्याला मनातल्या मनात पस्तावा होऊ लागला होता. मी खाली जाते आणि बघते मला काय करता येईल का, जो म्हणाली आणि लॉरीला तिथंच सोडून ती खाली निघून आली. मिस्टर लॉरेन्स आपल्या खोलीत बसून राहिले होते. आतून दार बंद होतं. जोनं हलकेच दारावर टकटक केली तेव्हा आतून कडक आवाज आला, कोण आहे? या आत या. जो आत शिरली.
आणि सगळा धीर एकवटून ती म्हणाली, मी वाचायला पुस्तक नेलं होतं ना, ते परत करायला आली आहे. मग आता काय काम आहे? दुसरं पुस्तक हवंय की काय वाचायला? मिस्टर लॉरेन्स गुरगुरत म्हणाले. हो, या पुस्तकाचा पहिला भाग मला इतका आवडला की आता मी दुसराही भाग वाचून काढीन म्हणते. बॉस्वेलच्या जॉन्सन या सुप्रसिद्ध चरित्र ग्रंथांचा पहिला भाग परत करत जो म्हणाली, मिस्टर लॉरेन्सनीच तिला या ग्रंथाची शिफारस केली होती. त्यामुळे या ग्रंथासंबंधी अगत्य दाखवून त्यांचं मन वळवावं असा जोचा धूर्त विचार होता. जोचं बोलणं ऐकून मिस्टर लॉरेन्सच्या कपाळावरच्या आठ्या थोड्याशा कमी झाल्या. त्यांची उग्र मुद्रा काहीशी निवळली आणि त्यांनी एक भलं थोरलं स्टूल भिंतीतल्या कपाटाजवळ आणून उभं केलं. या फडताळाच्या अगदी वरच्या कप्प्यात जॉन्सनचे सगळे ग्रंथ त्यांनी एकत्र ठेवले होते. जो स्टूलावर चढून बसली आणि फडताळातले ग्रंथ शोधण्याचं निमित्त करून आता आपण पुढे कशा रीतीने चर्चा सुरू करावी याचा ती मनातल्या मनात जोरात विचार करू लागली. येथे येण्यात तिचा काहीतरी वेगळा हेतू असावा अशी लॉरेन्सनाही शंका येतच होती. म्हणून ते बराच वेळ संशयाने तिच्याकडे टक लावून बघत राहिले आणि मग त्यांनी इतकं अचानक तिच्याशी बोलणं सुरू केलं की जो विलक्षण दचकली आणि तिच्या हातातला रासेल्स ग्रंथ धाडकन खाली पडला. या आमच्या पोरट्यानं काय भानगड केली आहे जो? सांग बरं जरा मला, मिस्टर लॉरेन्स म्हणाले. त्यांनी काहीतरी केलंय खास, त्याचा चेहराच सांगतोय. आणि मी जेव्हा खरं काय ते त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न केला ना, तेव्हा माझ्या हाताला हिसडा मारून पळून गेलाय तो. आणि आता आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलंय त्यांनी. त्याच्या हातून गुन्हा घडलाय खरा, जो म्हणाली, पण आम्ही त्याला क्षमा केली आहे आणि या गोष्टी संबंधी कुणाजवळही अवाक्षर बोलू नकोस असं आम्ही त्याच्याकडून वचन घेतलंय. नाही, ते चालायचं नाही, ते अगदीच चालायचं नाही, जोरजोरात हातवारे करत मिस्टर लॉरेन्स म्हणाले. तुम्ही पोरींनी त्या बदमाशाला असा पाठीशी घालता कामा नये. त्यानं जर खरोखरच फार वाईट गोष्ट केली असेल तर त्यानं ते मला सांगितलंच पाहिजे, माफी मागितली पाहिजे आणि आपल्या अपराधाबद्दल त्यानं शिक्षाही भोगली पाहिजे. काय केलंय त्यानं? सांग, मला अंधारात ठेवू नकोस जो. मिस्टर लॉरेन्सचा आवाज बोलता बोलता खूपच चढला आणि त्यांची मुद्रा इतकी उग्र दिसू लागली की जोच्या अंगाला कापरं बसलं. कुठून आपण या भानगडीत पडलो असं तिला होऊन गेलं. शक्य असतं तर तिनं त्या क्षणी तिथून पळ काढला असता, पण ती स्टूलावर चढून बसली होती आणि मिस्टर लॉरेन्स तिच्या वाटेत उभे होते. एखादा सिंह आयाळ पिंजारून उभा असावा तसे ते उभे होते. काय करावं ते तिला कळेना. शेवटी जमेल तसं या प्रसंगाला तोंड द्यायचं असं ठरवून सगळा धीर एकवटून ती बोलू लागली. मला या संबंधी काही सांगता येणार नाही, कारण याबाबतीत काहीही बोलण्याची आईनं मला सक्त मनाई केली आहे. लॉरीनं आपला गुन्हा कबूल केलाय, क्षमा पण मागितलीये आणि आम्हीही त्याला क्षमा करून टाकलीये. आपल्या अपराधाबद्दल त्याला पुरेसं शासन झालेलं आहे. त्याला वाचवण्यासाठी आम्ही गप्प बसलो नाही, पण दुसऱ्या कुणाचं तरी नाव या प्रकरणात गोवलं गेलंय आणि त्या व्यक्तीची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो आहोत. म्हणून तुम्ही कृपा करून या बाबतीत काहीही चौकशी करू नका. झालं गेलं सगळं आपण विसरून जाऊया असं मला वाटतं. आपण जॉन्सन बद्दल बोलूयात ना. मरो तो जॉन्सन, तू आधी खाली उतर आणि मला शपथपूर्वक सांग बरं की आमच्या पोरानं कसलंही चावटपणाचं किंवा कृतज्ञतेचं वर्तन केलं नाही म्हणून. कारण तसं जर त्यांनी काही केलं असेल ना तर मी त्याला माझ्या हातानं झोडपून काढणार आहे. नाकपुड्या फुलवून आणि डोळे लाल करून मिस्टर लॉरेन्स बोलले. त्यांची ही धमकी भयंकर होती, पण जो मुळीच घाबरून गेली नाही. मिस्टर लॉरेन्सनी कितीही कडक भाषा वापरली तरी लॉरीला ते कधीही चुकूनही मारणार नाहीत हे अनुभवानं तिला चांगलं ठाऊक होतं. ती हळूच खाली उतरली आणि मॅकच्या नावाचा उल्लेख न करता लॉरीचा खोडकरपणा जेवढा सांगता आला तेवढा तिनं त्यांना सांगून टाकला. ते सगळं तिनं हसत हसत आणि मोठ्या गमतीशीर रीतीनं सांगितल्यामुळे मिस्टर लॉरेन्सचा राग बराचसा कमी झाला आणि ते म्हणाले, एकूण तुझ्या आईला दिलेला शब्द पाळायला हवा म्हणून तो गप्पा बसलाय म्हणायचा, हटवादीपणामुळे नाही. ठीक आहे, मी त्याला क्षमा करतो, पण एकंदरीत त्या पोराला शिस्त लावणं मोठं अवघड आहे. फार हट्टी झालाय तो. मला वाटतं धाकापेक्षा प्रेमानं त्याला वळण लावणं अधिक चांगलं आहे, नाही का? जो प्रौढपणाचा आवाळून म्हणाली. मग मी त्याला फार धाकात ठेव असं तुझं म्हणणं आहे की काय?
मिस्टर लॉरेन्सनी चमकून प्रश्न केला. हे छे छे, तसा काही माझा म्हणण्याचा अर्थ नाहीये, जो चपापून म्हणाली. मला तर असं वाटतं की एरवी तुम्ही त्याचे करू नयेत तेवढे लाड करता आणि मग केव्हा तरी एकदम भयंकर कडकपणानं आणि शिस्तीनं त्याला वागवायला जाता तेव्हा तेव्हा मग सगळं बिनसून जातं. तुम्हाला नाही का वाटत असं? सगळं काही मिस्टर लॉरेन्सशी स्पष्टपणे बोलून टाकायचंच या विचारानं जो आली होती, तरी इतकं धिटाईचं भाषण करताना तिची जीभ जराशी चाचरल्या वाचून राहिली नाही. पण आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट अशी की तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लॉरेन्सना अजिबात राग आला नाही. त्यांनी आपल्या चष्म्यातून तिच्याकडे रोखून पाहिलं आणि मग चष्मा काढून टेबलावर आपटत अचानक ते म्हणाले, खरं सांगू का पोरी, तुझ्या बोलण्यात आहे तथ्य. मी त्याचे खूपच लाड करतो, पण कधी कधी तो माझ्या सहनशक्तीचा इतका अंत पाहतो ना की मला त्याला कडक शासन करणं भाग पडतं. याचा काय परिणाम होणार आहे कोण जाणे. मी सांगू का काय होईल ते? तो पळून जाईल एके दिवशी. जो पटकन बोलून गेली, पण दुसऱ्याच क्षणी तिला आपल्या बोलण्याचा पस्तावा झाला. तिचे शब्द कानी पडताच मिस्टर लॉरेन्सचा चेहरा खरकन उतरला. ते कसेबसे जवळच्या खुर्चीवर बसले आणि समोरच्या भिंतीवर लावलेल्या एका छायाचित्राकडे त्यांनी आपली नजर वळवली. त्या चित्रातून एक देखणा, हसतमुख, बेफिकीर डोळ्यांचा तरुण हसत होता. ते लॉरीचे वडील होते. ते आपल्या तरुण वयात घर सोडून निघून गेले होते आणि मिस्टर लॉरेन्सच्या मर्जी विरुद्ध त्यांनी लग्न केलं होतं. तो सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला असावा आणि तो सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला असावा असं जोच्या मनात आलं. आणि आपण जे बोललो ते बोललो नसतो तर बरं झालं असतं असं तिला वाटलं. आपल्या बोलण्याला थट्टेचं वळण देण्याच्या हेतून ती म्हणाली, अर्थात तो असं काही प्रत्यक्ष करेल असं वाटत नाही मला, पण मधून मधून उगाच धमक्या मात्र देतो तो. विशेषतः अभ्यासाचा कंटाळा आला ना म्हणजे असले भलभलते विचार त्याच्या मनात येतात. आणि खरं सांगू का, कधी कधी मलाही तसंच वाटायला लागतं. हल्ली माझे मुलांसारखे केस कापलेत ना तेव्हापासून तर फारच. तेव्हा आम्ही दोघं जर एखाद दिवशी घरी सापडलो नाहीत ना तर तुम्ही 2 गुंड मुलांच्या शोधार्थ जाहिरात द्या वर्तमानपत्रात म्हणजे झालं. आणि जो मोठ्यांदा हसली. त्याबरोबर मिस्टर लॉरेन्सच्या चेहऱ्यावरचं चिंतेचं मळप दूर झालं. तिचं सगळं बोलणं त्यांना विनोदाचं वाटलं आणि तिचा हलका गालगुच्चा घेऊन ते म्हणाले, चावट आहेस पोरी तू. माझ्यासारख्याची अशी मस्करी करायला तुला काहीच वाटत नाही वाटतं. तुम्ही हल्लीची मुलं खरोखरच बदमाशात. जा आता आणि त्या पोरट्याला जेवायला बोलवून आण. म्हणा उगाच छळू नकोस आपल्या म्हाताऱ्या आजोबाला. तो येणार नाही तसा. तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला हवी. तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही ना म्हणून तो मनातून खूप दुखावला गेलाय, जो त्यांना म्हणाली. पण वाक्य संपवताना तिला हसू आल्याशिवाय राहिलं नाही. मिस्टर लॉरेन्सही तिच्याबरोबर हसत सुटले आणि आजचा प्रसंग निभावला हे जो समजले. तिच्या छातीवरचं मोठं ओझं दूर झालं आणि तिनं सुटकेचा निश्वास सोडला. त्याला माझ्याकडून खरंच दिलगिरी हवी आहे का? मिस्टर लॉरेन्स हसत हसत म्हणाले. मी नुसती तोंडी क्षमा मागितली तर चालेल ना? मला वाटतं तुम्ही त्याला दिलगिरीचं एक पत्र लिहा. त्याशिवाय तो मुळीच जेवायला येणार नाही. आता तो बसलाय बडबडत वेड्यासारखा. म्हणतो मी वॉशिंग्टनला जाईन, मी जगप्रवास करीन, हे आणि ते. पण तुम्ही एक औपचारिक दिलगिरीचं पत्र लिहिलं की आपला सगळा मूर्खपणा त्याच्या आपोआप ध्यानात येईल. मग तो निमूट ताळ्यावर येईल. लिहा ना एक पत्र. तोंडी क्षमेपेक्षा ते बरं. मी ते त्याला नेऊन देते आणि कान उपटते त्याचे. मिस्टर लॉरेन्सनी क्षणभर जोकडे रोखून पाहिलं. ती आपल्याला बनवीत तर नसेल ना अशी त्यांना शंका आली आणि ते तिला म्हणाले, तू मोठी वस्ताद आणि चावट मुलगी असा जो. पण तू आणि बेथ दोघी मला इतक्या आवडता ना की तुमच्या तंत्रानं वागायला हरकत नाही असं मला वाटतंय. चा कागद आणि लेखणी घेऊन ये आणि हा सगळा मूर्खपणा एकदाच संपवून टाकू आपण. आणि मिस्टर लॉरेन्सनी एक दिलगिरीचं पत्र लगेच लिहून काढलं. पत्राची भाषा दरबारी थाटाची होती आणि फार मोठ्या अपमानानंतर एखाद्या सभ्य माणसानं दुसऱ्या सभ्य माणसाची मनपूर्वक क्षमायाचना करावी तसा त्याचा एकंदर सूर होता. पत्र वाचून पाहताच जो मनातून खुश झाली. तिनं पटकन खाली वाकून मिस्टर लॉरेन्सच्या टकलाचा मुखा घेतला आणि ती धावतच माडीवर गेली. लॉरीच्या खोलीचे दार पुन्हा आतून बंद झाले होते. मग जोनं दाराखालच्या फटीतून ते पत्र आत सरकवलं.
नंतर ती हलकेच मागे वळली. पण ती जिना उतरून खाली येते ना येते तो जिन्याच्या कठड्यावरून घसरत लॉरी सरदिशी खाली आला आणि जोचा हात कृतज्ञतापूर्वक दाबेत म्हणाला, किती छान मुलगी आहेस तू जो. कसं काय मन वळवलंस तू आजोबांचं? चिडले का ते तुझ्यावर? विशेष नाही रे, मी बऱ्याच मुत्सद्दीपणाने वागले त्यांच्याशी, जो म्हणाली. मी अगदी नालायक मुलगा आहे, लॉरी पश्चातापाच्या सुरात म्हणाला. खरोखरच माझ्यामुळे आजोबांना, तुला, तुम्हा सगळ्यांनाच किती मनस्ताप भोगावा लागतोय. ते जाऊ दे रे आता. तुला खरोखरच वाईट वाटतंय ना? मग आता आयुष्याचं नवं पान उलट. झाल्या गेल्या गोष्टीची खंत करण्यात वेळ दवडू नकोस आता उगाच, जो म्हणाली. ते तर रोज करतोच मी, लॉरी म्हणाला. पण अशी एक एक पानं उलटवून नी डागळून टाकताना एखाद दिवशी सगळी पानच संपून गेल्याचं अकस्मात ध्यानी यायचं. तुला भूक लागली? दुसरं काही नाही. भूक लागली ना की पुरुष हे असंच वेड्यासारखं वागतात, जो गंभीरपणे पण मिश्किलपणे म्हणाली. वाह, केवढा तुला पुरुषांचा अनुभव ग जो, लॉरी हसत हसत बोलला आणि तो तिच्याबरोबर मिस्टर लॉरेन्सच्या खोलीत गेला. 5 मिनिटात सगळं काही पुन्हा पहिल्यासारखं होऊन गेलं. तेवढ्या पुरता हा प्रसंग संपला. झाल्या घटनेवर पडदा पडला. हे छोटंसं वादळ ओसरलं आणि घरातल्या सर्वांना त्या गोष्टीचा विसर पडला. पण त्याचा परिणाम व्हायचा तो होऊन चुकला होता. सगळे विसरले, पण मेग विसरली नव्हती. ती स्वतःशीच अंतर्मुख होऊ लागली, दिवा स्वप्न रंगवू लागली. ब्रुकचा ती प्रत्यक्ष कधी उल्लेख करीत नसे, पण मनातल्या मनात ती सतत त्याचं चिंतन करू लागली. आणि एकदा तर मिसेस जॉन ब्रुक असं लिहून मग चुरगाळून टाकलेली एक चिमुकली चिठ्ठीही तिच्या खोलीत जोला सापडली. ती चिठ्ठी वाचून जोनं तिचे तुकडे करून टाकले, पण आतल्या आत ती धसकली, कासावीस झाली. लॉरीच्या ह्या खोडकरपणानं आपल्या बहिणीच्या वियोगाची घटका अधिक जवळ ओढून आणली याबद्दल तिची खात्री होऊन गेली.